संभाजीनगरमध्ये गतिमंद विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर येतेय। मांडकी गावातले गतिमंद मुलांच्या निवासी विद्यालयातल्या मुलांना मारहाण केल्याचा हा प्रकार समोर आलाय आणि अमानुष मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। चैतन्य कानिफनाथ निवासी विद्यालयातला हा गंभीर प्रकार असल्याची माहिती झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र अत्यंत गंभीर आणि तितकाच धक्कादायक प्रकार आहे। मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। संभाजीनगरमधून हा व्हिडिओ पुढे आलाय। मांडकीच्या निवासी विद्यालयातला धक्कादायक प्रकार आहे। गतिमंद मुलं आहेत ही आणि त्यांना अमानुष मारहाण झाल्याची ही घटना आहे। व्हिडिओ त्याचा आता व्हायरल झालाय। झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही। चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद मुलांची शाळा आहे, तिथे गोपाळपूर मांडकी शिवारामध्ये आहे। सदर ठिकाणी 6 ते 8 वयोगटातले दिव्यांग मुलं हे राहत असतात। 2018 मध्ये आणि जुलै 2025 मध्ये दिव्यांग मुलांना तेथील केअरटेकर जे काळजीवाहक असतात त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता। त्या अनुषंगाने दिव्यांग महामंडळ आहे तिथे चौकशी करून सदरबाबत फौजदारी कारवाई करावी म्हणून संस्थेला आदेशित करण्यात आलेले होते। दिव्यांग विद्यार्थ्यांचे शोषण होत आहे, त्यांचा छळ केला जात आहे और त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे। याबाबतचा दिव्यांग विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार करणारा एक व्हिडिओ मला माझ्या हाती लागलेला आहे। त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये दिव्यांग विद्यार्थ्याचे हात बांधून त्याला लोखंडी साहित्यानं त्याला मारहाण केलेली अमानुषपणे। याच पद्धतीचे असंख्य व्हिडिओ चौकशी दरम्यान बाहेर येण्याची शक्यता आहे। आमची शाळा मतिमंद मुलांची इकडे टोटल 50 विद्यार्थी असतात। आमच्या असं एक निदर्शनास आलं का आमच्यातलाच एक जो कर्मचारी तो मुलांना मारतो आणि मुलांकडून काम करून घेतो। ज्या मुलांनी काम नाही केलं त्यांना मारहाण करतो आणि मुलांच्या अंगावर पाय देऊन झोपतो। असं त्याचं एक CCTV कॅमेऱ्यात मला निदर्शनास आलं। मग मी त्याची रिसर्च, आमच्याकडे एक शाळा संहिता असते, त्या शाळा संहितेनुसार आम्ही त्याच्यावर पहिले आमच्या डिपार्टमेंटला कडून रिसर्च कारवाई केली आणि त्याच्यानंतर आम्हाला डिपार्टमेंटने सांगितलं की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा। आणि या संपूर्ण घटनेसंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर थेट छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। विशाल, अत्यंत धक्कादायक खरं तर हा व्हिडिओ आहे। काय नेमकं या पुढची कारवाई नेमकी काय झालेली आहे, कारण संस्था चालकांची सुद्धा यावर आता प्रतिक्रिया मिळाली आहे? अनुपमा, हा फक्त एक व्हिडिओ पुढे आला आहे आणि असे अनेक व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे संस्थेने जी तक्रार पोलिसांमध्ये टाकलेली आहे त्यामध्ये सदर कर्मचारी हा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर खांद्यावर पाय ठेवून झोपतो, त्यांना चमच्याने मारहाण करतो, त्यांना कुकरच्या झाकणाने मारहाण करतो, असं सगळ्या तक्रारीत नमूद केले आहे। जे तक्रारीत नमूद केले आहे त्यापैकी फक्त एक व्हिडिओ समोर आलाय। इतर व्हिडिओ पुढे आल्यावर नक्की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं शोषण आणि छळ सुरू होता हा सगळा प्रकार पुढे येईल। धक्कादायक म्हणजे ज्या शाळेनं पोलिसात तक्रार आधी दाखल करायची त्यांनी शालेय व्यवस्थापन समितीकडे तक्रार दाखल केली आणि वेळ काढूपणा केला का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। मात्र ज्यानंतर अधिकाऱ्यांनी हे सगळे व्हिडिओ पाहिले त्यानंतर तात्काळ याची पोलिसात तक्रार दाखल करा असं सांगण्यात आलं आणि त्यानंतर आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। पोलिसांनी हा एक व्हिडिओ जुना जरी असला तरी हा जप्त केलेला आहे आणि 2025चे काही CCTV मध्ये सगळं चित्रित झालंय असं सांगण्यात येते। त्या दृष्टीनं पोलीस आता पुढचा तपास करत आहे। मात्र हा सगळा प्रकार धक्कादायक म्हणावा लागेल। गतिमंद मुलांची ही शाळा आहे, या शाळेमध्ये पालक विद्यार्थ्यांना ठेवतात ज्यांच्याकडनं काही करणं शक्य नाही, त्यांची काळजी घेण्याचं काम या संस्थेचं आहे आणि या संस्थेमध्ये अशा पद्धतीनं मुलांची पिळवणूक छळ होत असेल तर मग जाब कोणाला विचारावा असा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकतोय। त्यामुळे या शाळेवर मारहाण करणाऱ्या सगळ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होते। निश्चितच विशाल, खरं तर हा व्हिडिओ म्हणजे काहीच सर्व होईल अशा खरं तर या व्हिडिओमध्ये घटना चित्रित झालेल्या आहेत। व्हिडिओ जुना असला तरी सुद्धा अनेकदा अशा प्रकारे CCTV मध्ये चित्रित झालंय। कडक शिक्षा या व्यक्तीला व्हावी अशीच खरं तर अपेक्षा। धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।